नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अलंकार हा घटक अभ्यासणार आहोत. वास्तविक जीवनात स्त्रिया आपले सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घालतात, ज्यांना आपण अलंकार असे म्हणतो. भाषेचे देखील सौंदर्य वाढवण्यासाठी विविध प्रकारचे अलंकार वापरले जातात. आता या अलंकारांचे शब्दालंकार आणि अर्थालंकार हे दोन प्रकार पडतात. शब्दालंकार जेथे अर्थाला महत्त्व नसून शब्दांना महत्त्व दिले जाते, तेथे शब्दालंकार होतो. शब्दालंकाराचा पहिला प्रकार आहे अनुप्रास. अनुप्रास म्हणजेच एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्याच्या नादमयतेने भाषेचे सौंदर्य वाढते, तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. या उदाहरणातील पहिलं वाक्य बघता आपल्याला कुठल्या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे हे लक्षात येत नाही. आज गोकुळात रंग खेळतो हरी, यात नेमकी कोणता अक्षर रिपीट झालंय किंवा कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे हे लक्षात येत नाही. पण मात्र जे दुसरं वाक्य आहे, राधिके जरा जपून जा, जरा जपून जा, या तीन शब्दांमध्ये आपल्याला जची पुनरावृत्ती झालेली दिसते. यातून आपल्याला अनुप्रास अलंकार आहे हे ओळखता येते. दुसरा प्रकार आहे यमक. आता यमक हा शब्द आपल्या सर्वांचा ओळखीचाच आहे. आपण शाळेत देखील यमक जुळवा अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असतो. यमक म्हणजेच ज्यांचा अर्थ भिन्न असतो परंतु उच्चारात समानता असते असे शब्द कवितेच्या चरणात मध्यभागी, सुरुवातीला किंवा शेवटी येतात, तेव्हा यमक अलंकार होतो. उदाहरणार्थ, मना सज्जना भक्तिपंथीची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जावे आणि स्वभावे ही दोन शब्द कवितेच्या ओळीच्या शेवटी आलेले आहेत. यातून यमक अलंकार आपल्याला ओळखता येतो. तिसरा आहे श्लेष. श्लेष म्हणजेच एकाच शब्दाचे दोन भिन्न अर्थ होतात, त्यावेळी श्लेष हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. यात मित्र म्हणजेच सखा सोबती, म्हणजेच आपल्या मित्राच्या उदयाने म्हणजेच प्रगतीने कोणाला आनंद होत नाही, हा एक अर्थ इथून आपल्याला समजतो. दुसरा एक अर्थ म्हणजेच मित्र हा शब्द सूर्याला समानार्थी शब्द आहे, म्हणजेच सूर्याच्या उदयाने म्हणजेच सूर्य उगवल्याने आपल्याला आनंद होतो, हा एक दुसरा अर्थ त्यातून आपल्याला स्पष्ट होतो. म्हणजेच मित्र या शब्दाचा सूर्य व सखा सोबती असे दोन अर्थ यातून स्पष्ट होतात. अजून एक उदाहरण सांगायचं झालंच तर, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. यात पहिल्या वाक्यामध्ये म्हटलं गेलंय की श्रीकृष्ण जर नवरा असेल तर तेव्हा मी नवरी होईल, म्हणजेच मी वधू होईल. परंतु जर शिशुपाल नवरा असेल तर मी नवरी, म्हणजेच येथे न आणि वरी हे बोलताना आपण जरा तेथे पॉज घेतला आहे किंवा आपण ते दोन शब्द बोलताना थांबत आहोत. म्हणून याचा अर्थ काय होतो, न वरी म्हणजे वरणार नाही. जर शिशुपाल नवरा असेल तर मी वरणार नाही. अशा प्रकारे वधू आणि एका नवरीचा अर्थ होतो वधू व दुसऱ्या न वरीचा अर्थ होतो वरणार नाही, असे दोन अर्थ ज्यातून आपल्याला स्पष्ट होतात, त्यात श्लेष अलंकार आहे हे स्पष्ट होते. अलंकाराचा पहिला प्रकार काल अभ्यासला, जो की होता शब्दालंकार. आज आपण अर्थालंकार अभ्यासणार आहोत. अर्थालंकार म्हणजेच जेथे वाक्यातील अर्थाला महत्त्व दिले जाते तेथे अर्थालंकार हा अलंकार होतो. अर्थालंकाराचे चार उपप्रकार आहेत: साम्यावर आधारित, कार्यकारण भावधिष्ठित, विरोधाभास व अन्य अलंकार. साम्यावर आधारित अलंकार अभ्यासना अगोदर आपण उपमेय व उपमान समजून घेऊ. यासाठी एक सुंदर उदाहरण आहे. निर्मला पीटी उषा सारखी धावते. म्हणजेच निर्मला कोणासारखी धावते तर पीटी उषा सारखी. वाक्यात मान कोणाला दिला गेलाय, पीटी उषाला. वाक्यात ज्याला मान असतो तोच आपला उपमान असतो. आणि निर्मलाला
पीटी उषा सारखं धावायचंय. म्हणजेच निर्मला काय आहे तर उपमेय आहे. वाक्यात ज्याची तुलना केली जाते त्याला म्हणतात उपमेय व ज्याच्याशी तुलना केली जाते त्याला म्हणतात उपमान. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, वाक्यात ज्याची तुलना केली जाते त्याला म्हणतात उपमेय व ज्याच्याशी तुलना केली जाते त्याला म्हणतात उपमान. साम्यावर आधारितला पहिला प्रकार आहे उपमा अलंकार. निर्मला पीटी उषा सारखी धावते. आता निर्मला आणि पीटी उषा या दोन भिन्न व्यक्ती आहेत. निर्मलाला पीटी उषाची उपमा दिली गेली आहे आणि त्यांच्यातील जो समान गुण आहे तो दाखवण्यासाठी सारखा हा तुलनात्मक दर्शक शब्द वाक्यात वापरला गेलाय. म्हणून ज्या दोन व्यक्ती किंवा घटकांमधील समान गुणधर्म दाखवण्यासाठी सम, समान, सारखा, परी, परीस, जसा तसा असे काही शब्द तुलनात्मक दर्शक शब्द वापरले जातात तेथे उपमा हा अलंकार होतो. दुसरा प्रकार आहे उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा अलंकार म्हणजेच उपमेय हे जणू उपमान आहे असे दाखवण्यासाठी जणू काय गमे वाटे भासे असे शब्द वापरले जातात तेव्हा उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, हा आंबा जणू साखरच, म्हणजेच आंबा खात असताना तो जणू साखरच आहे असे वाटते, त्याची चव साखरेप्रमाणे लागते. अशाच प्रकारे जणू काय गमे वाटे भासे असे शब्द ज्या वाक्यात येऊन उपमेय हे उपमान आहे असे दर्शवले जाते तेथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. पुढचा अलंकार आहे रूपक अलंकार. रूपक अलंकार म्हणजेच उपमेय व उपमान हे एकरूप आहे असे जेथे दर्शवले जाते तेथे रूपक हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. म्हणजेच देह याला देवाच्या मंदिराचे रूप दिले गेले आहे व दुसऱ्या चरणामध्ये आत्मा याला परमेश्वराचे रूप दिले गेले आहे. म्हणजेच देह आणि देवाचे मंदिर हे एकरूप आहे व आत्मा आणि परमेश्वर हे एकरूप दाखवले गेले आहेत. म्हणून येथे रूपक हा अलंकार होतो. आता चौथा प्रकार आहे अपणहुंती. अपणहुंती म्हणजेच लपविणे. उपमेय लपवून ते उपमानच आहे असे जेथे दर्शवले जाते तेथे अपणहुंती हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील. म्हणजेच नयन नसून ते सरोजातील पाकळ्या म्हणजेच कमळाच्या पाकळ्याच उमलल्या आहे असं इथे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तर अशा वेळी अपणहुंती हा अलंकार होतो. पाचवा प्रकार आहे व्यतिरेक अलंकार. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे जेथे दाखवले जाते तेथे व्यतिरेक अलंकार होतो. उदाहरणार्थ, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. यामध्ये अमृत हे उपमान आहे व देवाचे नाम हे उपमेय आहे. अमृताहुनी गोड म्हणजेच उपमेयापेक्षा हे देवाचे नाम जे की उपमेय आहे ते श्रेष्ठ दाखवले गेले आहे. म्हणजेच उपमानाचा इथे व्यतिरेक झालेला आहे. तर अशाच प्रकारचे वाक्य किंवा कवितेच्या ओळी आल्यास तेथे व्यतिरेक अलंकार होतो हे ओळखावे. सहावा प्रकार आहे ससंदेह. शब्दातच अर्थ आहे. संदेह म्हणजेच संशय किंवा शंका. उपमेय व उपमान हे ओळखताना मनात जेव्हा संशय निर्माण होतो, शंका निर्माण होते तेव्हा ससंदेह हा अलंकार होतो. समजा मी अकॅडमीत जात आहे व रस्त्यात साप आहे, परंतु तो साप आहे की दोरखंड आहे हे मला नक्की करता येत नाही. म्हणजे माझ्या मनात तो संशय निर्माण झालेला आहे. समजा तो साप आहे पण मग मी त्याला दोरखंड मानून पुढे गेले तर तो मला चावेल. आणि जर तो दोरखंड असेल परंतु मी साप मानून मागेच थांबले तर मग माझं काम देखील होणार नाही. म्हणजेच तो दोरखंड आहे की साप आहे असा संशय माझ्या मनात निर्माण होतोय आणि माझ्या शंकेचे निरसन देखील होत नाही आहे. तेव्हा अशा वेळी जेव्हा आपल्या शंकेचे निरसन होत नाही, आपला संदेह दूर होत नाही असे जेव्हा वाक्यातून स्पष्ट होते तेव्हा ससंदेह हा अलंकार होतो. पुढचा प्रकार आहे भ्रांतिमान. भ्रांती म्हणजेच भ्रम. उपमेय हेच उपमान आहे असा भ्रम निर्माण होऊन
उपमेयाला उपमान मानून आपण जी कृती करतो तेव्हा भ्रांतिमान हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, पलाश पुष्प मानोनी शुकचंचू मध्ये आली, तोही जांभूळ मानोनी त्यास चोचीमध्ये धरी. या वाक्यात पक्षाने पलाश पुष्प म्हणजेच दगड आणि शुकचंचू म्हणजे चोच, चोचीमध्ये दगड धरलेला आहे. पण तो दगड जांभूळ आहे असा त्याच्या मनामध्ये भ्रम निर्माण झालेला आहे आणि तो दगड घेऊन घरट्याकडे चाललेला आहे. म्हणजेच यामध्ये पलाश पुष्प म्हणजे दगड हे काय आहे तर उपमेय आहे आणि जांभूळ हे आपलं उपमान आहे. उपमेयालाच उपमान मानून तशी कृती इथे केली जात आहे. त्यामुळे येथे भ्रांतिमान हा अलंकार होतो. पुढचा अलंकार आहे दृष्टांत अलंकार. एखादे विधान पटवून देताना आपण जेव्हा त्याला साजेसे एखादे उदाहरण देतो किंवा दाखला देतो तेव्हा दृष्टांत हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, माझ्यासमोर एक लहान मुलगा आहे व तो म्हणत आहे की मला देखील मोठे व्हायचे आहे. तर मी त्याला सांगेन की हे तुझे लहानपण अतिशय छान आहे, ते तू एन्जॉय कर, त्याचा तू आनंद लुट. परंतु जर मोठे झाला तर तेव्हा खूप यातना सहन कराव्या लागतात. हे पटवून देताना त्याला साजेसं एक मी उदाहरण सांगेल, ते म्हणजेच लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. मुंगी ही अतिशय लहान आहे परंतु ती साखर खाऊन आनंदी आहे. पण मात्र ऐरावत रत्न हे इंद्राचे रत्न आहे, त्याला मान आहे. तो मुंगीहून काही पटीने मोठा आहे परंतु त्याला अंकुशाचा मार सहन करावा लागतो, यातना सहन कराव्या लागतात. तर अशाच प्रकारे आपण एखादे विधान पटवून देताना जेव्हा त्याला साजेसं उदाहरण सांगतो किंवा दाखला देतो तेव्हा दृष्टांत हा अलंकार होतो. पुढचा आहे अनन्वय. अनन्वय म्हणजे अन्य दुसरा कोणीही नाही. उपमेयाची तुलना इतर कोणाशी न होता ती त्याच्या स्वतः सोबतच होणे म्हणजेच अनन्वय होय. यासाठी एक उदाहरण आहे, आईसारखी आईच. आईची तुलना इतर कोणाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे जेथे उपमेयाची तुलना इतर कोणाशीही न होता ती फक्त त्याच्या स्वतःशीच होते तेथे अनन्वय हा अलंकार होतो. अर्थांतरण्यास. जेथे विधान तेच असते, वाक्य तेच असते, अर्थ देखील तोच असतो परंतु ते सांगण्याची पद्धत वेगळी असते तेथे अर्थांतरण्यास हा अलंकार होतो. त्याची व्याख्या अशी आहे की सामान्य विधानावरून विशेष उदाहरण किंवा विशेष विधान पटवून देताना सामान्य उदाहरण हे सांगितले जाते तेथे अर्थांतरण्यास हा अलंकार होतो. माझ्यावर एखादे संकट ओढावले आहे तर तेव्हा मी स्पष्ट शब्दात असं बोलणार नाही की संकट आलं तर मग कोण आपल्या सोबत राहणार आहे, असं मी सरळ वाक्यात बोलणार नाही. तर त्या जागी मी असं बोलेल की कठीण समय येता कोण कामास येतो. म्हणजेच असं जेवण्याऐवजी मी असं जेवेल, तेव्हा तेथे अर्थांतरण्यास हा अलंकार होतो. पुढचा प्रकार आहे कार्यकारण भावधिष्ठित. कार्यकारण भावधिष्ठितचा उपप्रकार आहे असंगती विसंगती. जेथे घटना एका ठिकाणी घडून त्याचा परिणाम दुसऱ्या ठिकाणी होतो तेथे असंगती विसंगती हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, गुलाब माझ्या हृदयी फलला, रंग तुझ्या गालावर फुलला. येथे प्रियकर प्रियसीला म्हणत आहे की गुलाब माझ्या हृदयी फलला आहे परंतु त्याचा रंग तुझ्या गालावर फुलला आहे. म्हणजे घटना एका ठिकाणी घडून त्याचा परिणाम दुसऱ्या ठिकाणी झालेला आहे. याहून सोपे उदाहरण सांगायचे झाले तर एखादे लहान बाळ आजारी आहे व त्यामुळे ते खूप रडत आहे आणि त्याचे ते रडणे बघून त्याच्या आईला दुःख होत आहे व तिच्या डोळ्यातून अश्रू येत आहे. म्हणजे तेथे कोण रडत आहे तर ते लहान बाळ रडत आहे. घटना एका ठिकाणी घडत आहे पण त्याचा परिणाम काय होत आहे तर आईच्या डोळ्यातून अश्रू येत आहे. तर अशाच पद्धतीने जेथे घटना एका ठिकाणी आणि त्याचा परिणाम मात्र दुसऱ्या ठिकाणी होत असेल तेथे असंगती विसंगती हा अलंकार होतो. पुढचा आहे विरोधाभासावर आधारित. विरोधाभासावर आधारितचा उपप्रकार आहे विरोधाभास. विरोधाभास म्हणजेच वास्तविकतेच्या विपरीत परिणाम जेथे घडतो तेथे विरोधाभास हा अलंकार होतो.
याचंच उदाहरण आहे हे. मेनाहूनही मऊ आम्ही विष्णुदास, वज्रास भेदू ऐसे. म्हणजेच येथे काय म्हटले की आम्ही मेनाहून देखील मऊ आहोत, परंतु आमच्यावर समस्या आली किंवा कठीण प्रसंग आला तेव्हा वज्रास देखील भेदून जाण्याची क्षमता आम्ही बाळगतो. म्हणजेच पहिल्या वाक्याच्या अगदी विरुद्ध हे दुसरं वाक्य आहे. अशा ठिकाणी विरोधाभास हा अलंकार होतो. पुढचा प्रकार आहे अन्य अलंकार. अन्य अलंकाराचा पहिला प्रकार आहे अतिशयोक्ती. शब्दातच अर्थ आहे. अतिशयोक्ती म्हणजेच एखादी गोष्ट आहे त्याहून जास्त फुगवून सांगणे, तिचा अतिरेक करणे म्हणजेच अतिशयोक्ती अलंकार होय. उदाहरणार्थ, मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. मुंगी उडाली आकाशी हे आपल्याला मान्यच होणार नाही. मुंगी कशी बरं आकाशात उडेल? परंतु जोराचा वारा आला, त्या वाऱ्यामुळे ती उडाली हे आपण एक वेळ मान्य करू. परंतु पुढच्या वाक्यात तर खूपच अतिरेक केलेला आहे. तिने गिळले सूर्याशी हे तर शक्यच नाही. मुंगी किती लहान आणि तो सूर्य किती मोठा. मग जेथे आहे ती गोष्ट जास्त फुगवून सांगितली जाते, तिचा अतिरेक होतो, तेथे अतिशयोक्ती हा अलंकार होतो. पुढचा आहे स्वभावोक्ती. शब्दातच अर्थ आहे स्वभावाचे वर्णन. आता मी जर तुम्हाला म्हटलं की गणपतवाणी येथे माडी बांधणार आहे, या वाक्यातून गणपतवाणी या व्यक्तीविषयी तुम्हाला विशेष अशी माहिती मिळणार नाही. परंतु जर मी म्हटलं की गणपतवाणी विडी पितांना चावा याचा नुसतीच काढी, अन म्हणायचा मनाशीच की या जागेवर बांधीन माडी. मग येथे गणपतवाणी या व्यक्तीचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं असेल. येथे काय म्हटलंय? गणपतवाणी विडी पितांना, म्हणजेच विडी ही पित आहे आणि काडी ही चावत आहे. आणि हे करत असताना तो काय म्हणतोय स्वतःच्याच मनाशी की मी येथे माडी बांधणार आहे. म्हणजेच एखादा व्यक्ती, प्रसंग किंवा घटना यांचं वर्णन हुबेहूब परंतु वैशिष्ट्यपूर्णरित्या केलं जातं, तेथे स्वभावोक्ती हा अलंकार होतो. पुढचा अलंकार आहे अन्योक्ती. शब्दातच अर्थ आहे अन्य व्यक्तीविषयी बोलणे. एखाद्या व्यक्तीचे नाव न घेता अन्य व्यक्तीचे नाव घेऊन बोलणे, परंतु ज्याच्याविषयी बोललं जात आहे त्या व्यक्तीला ते समजणे म्हणजेच अन्योक्ती होय. जसे की सासू बोले सुने लागे याप्रमाणे. माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग मी तुम्हाला सांगते. मी बाहेर जात असताना माझ्यासमोर काही व्यक्ती झाडे तोडत होती, पण तेथेच असणारा एक वृक्षप्रेमी त्या व्यक्तींना सांगत होता की झाडं तोडू नका, झाडांचं संवर्धन करा. पण मात्र ते लोक त्या वृक्षप्रेम्याला म्हणत होते की हे झाडं आमचे आहेत, ही जागा आमची आहे, मग तू कोण आम्हाला बोलणार? तर हे ऐकून तो वृक्षप्रेमी हताश झाला. तर मी त्या वृक्षप्रेम्याला जर असं बोलले की हे लोक मूर्ख आहेत, यांचं कुठे ऐकतो, यांना समजवणं मूर्खपणा आहे, असं जर मी बोलले तर मग ते लोक मला मारतील. मग मी त्या वृक्षप्रेम्याला समजवताना सांगेल की येथे समस्त बहिरे बसतात लोक, का मधुर भाषणे तू करशी अनेक, हे मूर्ख यासी किमपी ही नसे विवेक, रंगावरून तुझला म्हणतील काक. म्हणजेच ते जे व्यक्ती होते त्यांपैकी मी कोणाचंही नाव न घेता पोकेला उद्देशून मी त्या व्यक्तीला समजवले. म्हणजेच ज्या व्यक्तीविषयी मी बोलले त्यांचं नाव न घेता मी पोकेला उद्देशून त्याला सांगितले. अशाच प्रकारे जेव्हा आपल्याला ज्या व्यक्तीविषयी बोलायचं आहे त्या व्यक्तीचं नाव न घेता आपण अन्य व्यक्तीचं नाव घेऊन बोलतो, परंतु ज्याच्याविषयी बोलायचं आहे त्याला ते समजते. म्हणजे तेथे जे लोक होते वृक्षतोड करणारे त्यांना ते समजलं होतं की मी त्यांच्याविषयीच त्या वृक्षप्रेमाला सांगते. मग तेथे अन्योक्ती हा अलंकार होतो. पुढचा आहे पर्यायोक्ती. पर्यायोक्ती शब्दातच अर्थ आहे पर्यायी शब्दाचा वापर करणे. आपण सामान्यपणे जो शब्द वापरतो त्या शब्दाचा वापर न करता पर्यायी शब्दाचा वापर करणे म्हणजेच पर्यायोक्ती अलंकार होय. माझ्या गाडीचे 2 लोक लॉक तोडत होते. तर मी जेव्हा बघितलं तेव्हा मी त्यांना जाऊन म्हटले की तुम्हाला बिनभाड्याच्या घरात जायचंय का? म्हणजेच तुरुंग हा शब्द न वापरता मी त्यांना काय म्हटले की तुम्हाला बिनभाड्याच्या घरात जायचंय का? तर तुरुंग या शब्दाचा पर्यायी शब्द कुठला आहे? बिनभाड्याचं घर. मग अशाच पद्धतीने आपण जेव्हा
सामान्यपणे जे शब्द वापरतो त्या शब्दांचा वापर न करता पर्यायी शब्दांचा वापर करतो तेव्हा पर्याययुक्ती हा अलंकार होतो. पुढचा आहे व्याजस्तुती. शब्दाचाच अर्थ आहे व्याजाने स्तुती करणे. माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगते. एके ठिकाणी मला गोंधळाचं आमंत्रण होतं. गोंधळात सहसा गोड आणि तिखट असं जेवण असतं, पण मात्र तिथे तिखट होतं. तिखट म्हणजेच काय तर मटणाचं. आता मटणाचं जेवण म्हटल्यावर आपल्या तोंडाला तर पाणी सुटतं. खूप लोक तर 2-2 दिवस सुद्धा उपाशी राहतात. मीही त्या दिवशी सकाळी जेवले नव्हते. पण तेथे जेव्हा मी गेले तेव्हा 5-6 पंक्ती या उठलेल्या होत्या. आम्ही जवळचेच नातेवाईक असल्यामुळे आम्ही शेवटच्या पंक्तीला बसलो. पण मग जेव्हा जेवायला बसले तेव्हा बघते तर काय, भाजी हे संपत आली होती. थोडासाच रस्सा उरला होता आणि पीस तर उरलेच नव्हते. त्या जागी त्यांनी उकडलेली अंडी त्या रश्श्यात टाकून दिली होती आणि भातही थोडासाच होता. पण मात्र भूक तर कळकळीची लागली होती. मग अशा वेळी काय करणार, आहे तेच खाऊन घेतलं आणि माझी भूक शांत केली. आणि आता आली निरोपाची वेळ. निरोप घेताना मी त्यांना तोंडावर बोलू इच्छित होते की काय हे जेवण पुरेल एवढं तर करायचं, एवढंसं काय केलं. पण मात्र आपल्याला आई वडिलांनी दिलेले संस्कार हे पाळून आपण असं मोठ्यांना डायरेक्ट काही बोलू शकत नाही. मग तेव्हा मी व्याजस्तुती या अलंकाराचा वापर केला आणि त्यांना म्हटले की उरलेला रस्सा, उकडलेली अंडी, पुलाव, टोमॅटो खाऊन माझा आत्मा तृप्त झाला आणि त्यांचा निरोप घेतला. म्हणजेच अशाच प्रकारे आतून स्तुती परंतु बाहेरून निंदा किंवा आतून निंदा व बाहेरून स्तुती असं जेथे घडतं तेथे व्याजस्तुती हा अलंकार होतो. पुढचा आहे चेतना गुणोक्ती. चेतना गुणोक्ती म्हणजे एखादा निर्जीव घटक हा सजीव आहे आणि तो सजीवांप्रमाणे कृती करतो असं जेथे दाखवलं जातं तेथे चेतना गुणोक्ती हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. आता यात कवी काय म्हणतोय की चाफा बोलत नाही, चाफा चालत नाही. पण हे तर तुम्हाला माहितीच आहे की चाफा बोलतो का, तर नाही. चाफा चालतो का, तर तो चालत देखील नाही. परंतु चाफा हा चेतनाक्षम आहे आणि तो चालत नाही, बोलत नाही अशी खंत त्या कवीने त्या कवितेत व्यक्त केली आहे. म्हणजेच जेथे निर्जीव घटक हा सजीव आहे किंवा तो चेतनाक्षम आहे असं दाखवून तो सजीवांप्रमाणे कृती करतो असं जेथे दर्शवलं जातं तेथे चेतना गुणोक्ती हा अलंकार होतो. पुढचा आहे सार. सार म्हणजेच काय, वाक्यातील कल्पना या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने देऊन कल्पनांचा उपकर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेथे सार हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, आधीचं मरकट त्यातही मद्य प्याला, झाला वृश्चिक दंश त्याला. आता मरकट म्हणजेच काय, तर माकड. माकड किती वेळेचं आहे करतं हे तर तुम्हाला माहितीच आहे. परंतु त्याने काय केलंय, दारू पिली. मग आता त्याचे वेळेचं आहे किती वाढेल हे तर तुम्ही जाणतातच. त्यापुढे काय म्हटलंय की त्याला वृश्चिक दंश म्हणजे विंचवाने चावले. मग आधीच एक तर तो माकड, त्यातही त्याने दारू पिली आणि आता तर त्याला विंचूने चावले. मग आता त्याचे वेळेचं आहे किती वाढतील हे तर तुम्ही जाणतातच. म्हणजेच येथे काय केलंय, वाक्यांतील कल्पना या चढत्या क्रमाने दिल्या गेल्या. आधीच माकड, त्यातही मद्य प्याला आणि आता त्याला वृश्चिक दंश झाला. अशाच पद्धतीने जेथे वाक्यातील कल्पना या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने दिल्या जातात तेथे सार हा अलंकार होतो. धन्यवाद.